आरबीआयने एनपीसीआयच्या मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीममध्ये 1 जानेवारी 2024 पासून महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल करणं आरबीआयला का गरजेचं होतं हे काही आकडेवारी पाहिल्यानंतरच तुम्हाला स्पष्ट होऊ शकेल। तेव्हा ती आकडेवारी पाहूयात। देशात यूपीआयचे वापरकर्ते आहेत 40 कोटी। 2023 या वर्षामध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रान्झॅक्शन होती ती होती 11 बिलियन। यूपीआय द्वारे 2023 या वर्षात झालेले जे व्यवहार होते ते होते 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि 2023 या वर्षात यूपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली जी रक्कम होती ती होती 30,000 करोड रुपये। तेव्हा येत्या 3 वर्षांमध्ये यूपीआयचा जो अपेक्षित वापर आहे तो होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तो आहे 100 बिलियन ट्रान्झॅक्शन्स। आता या सगळ्या आकड्यांवरून तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून यूपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआयने हे बदल केलेले आहेत। ते नेमके कोणते बदल आहेत ते आपण पाहूयात। नंबर 1, जर आपण जीपे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप हे यूपीआय पेमेंट फोन मध्ये जर ॲप इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 या 1 वर्षाच्या काळात ज्या ॲपचा जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ती ॲप ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील। नंबर 2, पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त 1 लाख रुपये आता असणार आहे। हा महत्त्वाचा बदल असणार आहे। नंबर 3, स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना 1 दिवसासाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये हे लिमिट असणार आहे। म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेसची जी रक्कम असणार आहे ट्रान्झॅक्शनची ती 5 लाख रुपयांपर्यंतची असेल। 5 लाख रुपयांपर्यंतची फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते। नंबर 4, ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम हे फार महत्त्वाचं आहे। 2000 पेक्षा जास्त रकमेचं जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल, करायचं असेल तर आता 4 तास लागणार आहेत। आरबीआयने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे। आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालं की लगेचच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे, पण आता जानेवारी 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉपला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काही खरेदी केली असेल तर 2000 पेक्षा जास्त रक्कम यूपीआयने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहेत। पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेंटली यूपीआय द्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाहीये। आता हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे। आता पाहूयात नंबर 5, यूपीआय ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन। इथून पुढे यूपीआय द्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर 4 तासाच्या आत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकणार आहात आणि असं कॅन्सल केलेल्या ट्रान्झॅक्शन पेमेंटचं जे रिव्हर्ट आहे ते रिव्हर्ट होऊन मूळ अकाउंटला जमा होईल आणि असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे। पण याचा एक मोठा तोटा आहे। तो तोटा काय आहे तो मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही नवीन ठिकाणी 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची यूपीआय द्वारे जर तुम्ही खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूची, त्या खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी आहे ती 4 तासांनी तुम्हाला देईल, कारण 4 तासात तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता आणि हे त्यालाही माहिती असेल, त्यामुळे तो रिस्क घेणार नाही। तसंच हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवायला गेलात तर बिल 2000 पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक यूपीआय ॲक्सेप्ट करणार नाही, जिथे तुम्हाला पूर्वीसारखंच डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावं लागेल। तेव्हा हा महत्त्वपूर्ण बदल होणार आहे, तोही लक्षात घ्यायला पाहिजे। आता पाहूयात नंबर 6, विक्रेत्यानं खरं नाव डिस्प्ले होणार आहे। आता विक्रेत्याचं खरं नाव डिस्प्ले होणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्या मोबाईलमध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव्ह असतो, नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर बदलते किंवा मोबाईल कंपनी 6 महिन्यांपासून जर तो जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही रिचार्ज केलेला नसेल किंवा बंद असेल तर नंबर दुसऱ्या कोणाला तरी ती मोबाईल कंपनी नंबर देऊन टाकते। मग आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या नंबरवरती अशा वेळेला आपण जर चुकून पेमेंट करतो आणि ते जातं भलत्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलरला नाव वेगळं दिसतं आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने असतं। इथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव यूपीआय पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे। हाही एक महत्त्वाचा बदल होणार आहे। आता पाहूयात नंबर 7, यूपीआय क्रेडिट लाईन।
UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असणं हे आवश्यक आहे, पण आता तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता आणि शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता. म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड, सिबिल स्कोअर चेक करून ही फॅसिलिटी ओव्हरड्राफ्ट किंवा CC सारखी तुम्हाला देऊ शकते. आता बघूयात नंबर 8, UPI ATM. यासाठी RBIनं जपानमधील हिताची कंपनी बरोबर कोलॅबरेट केलेलं आहे आणि लवकरच ही जी ATM मशीन्स आहेत ही सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. जसं डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वॅप करून ATM मधून तुम्ही कॅश काढू शकता, तसंच आता UPI QR कोड स्कॅन करून तुम्ही या मशीनवरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे. नंबर 9, UPI ट्रान्झॅक्शन चार्जेस. जर कोणी UPI क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्डद्वारे UPI वॅलेटमध्ये पैसे जमा केलेले असतील, म्हणजे आता फक्त ही जी सुविधा आहे ही पेटीएमला उपलब्ध आहे, पण असं जर का UPI वॅलेटमध्ये जर तुम्ही पैसे जमा केलेले असतील आणि त्यातून UPI पेमेंट केलं असेल, तर त्या विक्रेत्याला 1.1% सर्व्हिस चार्ज हा द्यावा लागणार आहे. हा सुद्धा महत्त्वाचा बदल आहे. तेव्हा अजूनही काही सर्व्हिसेस प्रस्तावित आहेत. तसंच ह्या UPI सर्व्हिसेसच्या इम्प्लिमेंटिंग मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम NEFT, RTGS या ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच RBIच्या वतीनं त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात. तेव्हा हे महत्त्वपूर्ण बदल 1 जानेवारीपासून होणार आहेत, 1 जानेवारी 2024 पासून होणार आहेत आणि ही माहिती जी आहे ती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.